श्रीकृष्णाची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे. जो कृष्ण भक्तिभावाने सेवक होतो तो सर्व जग जिंकतो. श्रीकृष्णाला योगेश्वर, युगप्रवर्तक म्हणतात. श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे. त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो. त्याने सांगितलेली कूटनीती तर आजही अभ्यासली जाते. जीवन कसे जगावे, भक्ती कशी करावी, योग्य काय अयोग्य काय, आत्म्याचा प्रवास कसा होतो, तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे, मोक्ष कसा मिळेल हे आणि असे अगाध ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले. भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. तो दिवस श्रीकृष्णाची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे. जो कृष्ण भक्तिभावाने सेवक होतो तो सर्व जग जिंकतो. श्रीकृष्णाला योगेश्वर, युगप्रवर्तक म्हणतात. श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे. त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो. त्याने सांगितलेली कूटनीती तर आजही अभ्यासली जाते. जीवन कसे जगावे, भक्ती कशी करावी, योग्य काय अयोग्य काय, आत्म्याचा प्रवास कसा होतो, तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे, मोक्ष कसा मिळेल हे आणि असे अगाध ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले. भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून ओळखला जातो.